गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसांसह 2 आरोपी जेरबंद. कोतवाली गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई. अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आणखी एक प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. अहिल्यानगर परिसरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या सराईत आरोपीसह दोघांना जेरबंद करण्यात आले. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आयुर्वेद हॉस्पिटलच्या मागील अमरधाम रोडवर एक इसम कमरेला शस्त्र खोसून काहीतरी गुन्हा करण्याच्या हेतूने फिरत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून त्यांनी गुन्हे शोध पथकास तातडीने कारवाईचे आदेश दिले. पथकाने तत्काळ दिलेल्या ठिकाणी छापा टाकला असता एक इसम कमरेला पाठीमागील बाजूस पिस्तूल लपवून संशयास्पद रीतीने फिरताना आढळला. त्याला जागीच पकडून अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 15,500 रुपये किमतीचे गावठी लोखंडी पिस्तूल, मॅगझिन व 2 जिवंत काडतुसे आढळून आले. त्याचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड, राहणार उभा मारुती मागे, गांधीनगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर असे समोर आले. चौकशीत गायकवाडने हे पिस्तूल ओमरत्न फुलकेश भिंगार दिवे, राहणार वारुळाचा मारुती, नालेगाव, अहिल्यानगर याच्याकडून ऑनलाईन पेमेंटद्वारे विकत घेतल्याचे कबूल केले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन आर्म्स ॲक्ट अन्वये कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपणारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोसे, गणेश देशमुख, पोहेख, वाळकृष्ण दांड, विशाल दळवी, विनोद बोरगे, वसीम पठाण, साबीर शेख, पूना वाकचौरे, विजय ठोंबरे, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, सूरज कदम, अभय कदम, गाढे काजडे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, सचिन लोळगे, राम हंडार, राहुल मासाळकर, संकेत धीवर, अतुल लाठे, अतुल शेंडे आदींचा समावेश होता. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, अहिल्यानगर.